विठ्ठल आवडे प्रेम भाव। संतांनी पैशाला हात लावला नाही, आज तर मागणी मागतात। मागणी पैशाची नाही केली सचिनांनो। हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा। देवातले मालक म्हणतात देवा मला एक देऊन टाका, रात्रंदिवस तुम्ही माझ्या चित्तात असले पाहिजे। पुन्हा मी आवडीनं तुमचं गुण गावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी। माझ्या जीवनातली ती एक जोड आहे। आपल्या जोड्या काय असतात माहितीये का? वाडा बांधणे, भरपूर जमिनी घेणे, खूप प्रॉपर्टी साचून ठेवणे ही आपली जोड आहे। आणि संतांच्या जीवनातली जोड फक्त भजन आहे, गुण गाईन आवडी, म्हणून त्यांचे उत्सव येतात। आपल्याकडे अब्जानं पैसे आहेत, पण कधी कधी आपले पोट्टे ब्राह्मणाला विचारतात म्हातार कोण दिस मिळतं। आणि मग ब्राह्मणही म्हणतो प्रॉपर्टी तू खाल आणि तुझ्या बापास तारीख नेऊन ठाल मी रिकामा एक सुमळ्या का? आपण भजन करत नाही ना, अविरत कष्ट केले आपण फक्त पैशासाठी। याच्याकरता आपले जयंती उत्सव नाही, आपला प्रगट दिन पण नाही। हे लोक याच्यातून बाजूला राहिले, जीवनभर भजन केलं विश्वाच्या मालकाचं। तुकोबारायला पंढरपुरातल्या मालकानं विचारलं, महाराज मी रात्रंदिवस तुमच्या अंतःकरणात राहीन, तुम्ही आवडीनं माझं गुण गाताल, मोक्ष न लगे मुक्ती आणि संपदा। महाराज पैसा नको म्हणणारी फक्त संतच आहेत। यांच्यानंतर कोणी जन्माला आला नाही, लग्न केलं नाही त्यांनाही पैसे आवडत आहेत, फक्त पैसे आवडले नाही ह्या 18 लोकांना। आणि ही महात्मे आहेत, यांना नाही पैसे आवडले म्हणून उत्सव चालू आहे। नकोय म्हणणे, न लगे मुक्ती आणि संपदा, पैसा नको म्हटले। संत संग दे सदा, तुकोबाराय म्हणले अशा संतांची संगती द्या। मालक हा चतुर आहे, पंढरपुरातल्या मालका इतका चतुर, काशीतल्या मालका इतका चतुर मला वाटते जगात कोणी नसेल। काही काही भापारे हानतेत पांचट, भडवे असतात ते, हरामखोर असतात। मिलय चालू सुंबळ्या, तुझ्यासारख्या चालूला जन्मला घातलं, तो किती चालू असेल याचा विचार करणं नालाय का? तू स्वतःलाच म्हणतो मी चालून मिलय शान आहे। गिरगावकर जर म्हणत असेल मला इतक्या अभंग पाठ, इतकं संस्कृत पाठ, तर बाळा तुला जन्माला घातलंय त्याला किती पाठ असेल याचा विचार कर शान्या। विचारलं तुकोबारायला, मी नित्य तुमच्या ध्यानात राहील। गोड साऊंड सिस्टीम आहे, थोडासा वाढवा। तुम्ही आवडीनं माझं भजन कराल, मी तुम्हाला संतांची संगती देईल, पण ह्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला मानवी शरीर अत्यंत गरजेचं आहे। तुकोबाराय म्हणले हो, मी माणूस झाल्याशिवाय मला संतांची सेवा घडणार नाही, भजन करणार नाही। मसड कशी भजन म्हणीन बुवा, हा शेळी कशी भजन म्हणीन, तिला काजू बी खाऊ घाला बरं। तुम्हाला एक सांगू का, संसार सगळ्या देहात करता येतो। संसार गाईला करता येतो, म्हशीला करता येतो, शेळीला करता येतो, कोंबडीला पण 32 पिले होते, डुकरीनीला सुद्धा 22 होते। मी काय त्याचा डॉक्टर नाही, पण पाहिले वळवळ करताना पशु पक्षाला संसार करता येतं, भजन फक्त मानवी देहातच करता येते। विठाला विठाला म्हणून देवा मला मानवी शरीर पाहिजे। विटेवरचे मालक म्हणले माणूस जर तुम्हाला व्हायचा असेल, मानवी देह पाहिजे, तर गर्भवासाचं दुःख। महाराज म्हणले सुखे घालावे आमाशी। गर्भवासाच्या दुःखाला वारकरी भेट नाही। मुनी भेले, योगी भेले, तपी भेले, सिद्ध भेले, शास्त्री भेले, आचार्य भेले, पंडित भेले, हे गर्भवासाल भेले असतील, याच्याकरता मुक्तावर आरूढ असतील, पण आम्हा वैष्णवाला संसार काय करणार आहे? काय गर्भवास करतोय आम्हाला? काही चिंता नाही। सुखे घालावे आम्हाशी, साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं डॉक्टर साहेब। कीर्तन आता मागचे उठून गेले तरी हरकत नाही, कीर्तनाला आलं पाहिजे। माणसं लय चालू झाले, पहिले माणसं आंबा वास घेऊन घेत होते,
तसे माणसं पत्रिका हुंगून कीर्तनाला येतात, लय चालू आहेत माणसं, विठाला विठाला. मांगूळ जनकला कीर्तन असून इथं आले, इथं काय बंडलं गावसानात आहेत का डॉक्टर तुम्हाला? विठाला श्रद्धा आहे, आवड आहे माझ्यावर. माझ्या शेगावच्या मालकाची कृपा आहे गिरगावच्या बाळूवर. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला हा ज्ञानयज्ञ, या परमपावन ज्ञानयज्ञात आजचं मागणीपर प्रकरणातील कीर्तन, आजच्या कीर्तनकारांनी मागणीपर अभंग घ्यावा. पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराने रूपावर आणि नामावर बोलावं. हो, कोळ्या संपल्यासारखे कीर्तन नाही केले पाहिजे. आणि तुम्ही पण आशेंचेच कीर्तन ठोत जा, तुम्हाला बी लय पैशात जोर आलाय. विठाला विठाला. मला एक सांगू का, जी माणसं परमार्थात चुका करते त्या लोकांना जर तुम्ही पैसे देत असाल तर यजमानाच्या घराला काठी लागणार. लिहून घ्या गिरगावच्या बाळाचं. विठाला विठाला विठाला. बापानं कमवलेली संपत्ती पोरानं जर चुकीच्या मार्गाने खर्चिली प्रकाशराव तर बापाला राग येतोय. बेटा 72च्या दुष्काळात एक टाइम भाकर खाल्ली रे, तुझ्यासाठी जमीन कमवून ठेवलेली हरामखोरा. तो बायकोच्या गन पावडर साठी 4 एकर जमीन किती राग येत असेल बापाला. तर पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा किती राग येत असेल परमार्थ चुकीचा केल्यावर. लक्षात घ्या सरनाईक बुवा, याचा फटका महाराजाला तर अर्धा आहेच भडव्याला, पण त्याला आणणाऱ्या यजमानाला सुद्धा अर्धा आहे. विठाला विठाला. पतन सारिखेची पतन. किती मोठा दिव्य ज्ञान यज्ञ आहे. माझ्या सद्गुरू गजानन बाबांचा हा प्रगट उत्सव आहे. मी नको म्हणत होतो डॉक्टर साहेबांना, नको म्हणजे मला फार आवडतात गजानन बाबा, पण तिकडे जळकोटला कथा चालू होती आणि दूर यायचा प्रसंग होता. आपण वेळेत पोचतो न पोचतो त्याच्यामुळं नको हो आपल्या नावाला कलंक लागणं. 22.5 वर्षात आत्तापर्यंत कोणी म्हणलं नाही पंकज गिरगावकर गैरहजर राहिला, असं नाही. आणि मालकानं तशी कृपा केली शेगावच्या, अजून आपत्ती येऊ दिली नाही. चला, डॉक्टर साहेबांचा खूप आग्रह होता, भुतेकर परिवार तुमच्या वतीने. डॉक्टर साहेब खूप सारखे सारखे संपर्क करत होते. मी त्यांच्या कदरात फोन बंद करून टाकला, ड्रायव्हरला ताण द्याला त्याने. वा, मोठ्या परिवारानं आज गिरगावकराला या ठिकाणी आणलंय, तो भुतेकर परिवार आहे. तुमच्यासारख्या सात्विक सदाचारी पुण्यशील परिवारामुळे मला या मालकाचं दर्शन झालं. महाराज, विश्वात खूप संस्थान असतील, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, मला काय भीती वाटत नाही. भीती कशाची वाटते? भीती क्या कोणाला राग आल्यावर कोणी कीर्तन घेणार नाही, पाकिट देणार नाही, नका एवढी चुलीत जाय म्हणून सुंबळ्या तू. मला पंढरपुरातल्या मालकानं पाईप द्यायला पैशाचा, मी नाही भंगिऱ्याच्या अंडरविलीत होतो. काय गरज आहे त्याच्याहून? काय करायचं त्या कुटाने? बायको एकच आहे, लेकरं 2 आहेत आणि हाऊत भरून चाललाय. कशाला ताण घ्यायचं सर? नाही बुवा, कशामुळे चिंता करायची? मोठ्या श्रद्धेने चालत असलेला उत्सव. किती मोठे गजानन बाबा सांगू तुम्हाला. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नंतर जर वारकरी संप्रदायाचं काम कोण समाधीतून करीत असेल तर शेगाव पंढरी करते. हरून बुवा मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही पावडे बुवा. भारतात तुम्ही ज्या ज्या संस्थांवर गेला असताल त्या संस्थांहून कायमस्वरूपी वारकरी संप्रदायाचं साहित्य वाटलंय असं मला एकही संस्थान सापडलेलं नाही. ते फक्त शेगाव संस्थान आहे. म्हणजे नामाचा प्रचार करणारं संस्थान, भक्ती संप्रदायाचा प्रचार करणारं संस्थान, वारकरी संप्रदायाची पताका झळकवणारं संस्थान. पखवाज असेल, टाळ असेल, विना असेल, बसायच्या सतरंजी सगळं नियोजन. आज बाकीचे तर कामं फार आहेत, वैद्यकीय क्षेत्रात आहेत, आमकं आहे. ती यादी मी दर 3 महिन्याला जात असतो. आदरणीय नागरे सर असतील, डॉक्टर हुशे साहेब असतील, आपलं जायभाई साहेब असतील, आणि आम्ही दर 3 महिन्याला वारी करत असतो.
मी काही पायी करत नाही, पण करतो वारी. माझ्या अंतःकरणातलं संस्थान येते. ज्ञानोबराय तुकोबरायच्या नंतर भक्ती संप्रदायाचा प्रचार सद्गुरू गजानन बाबा करतात. अशा परम पावन साधूचं देवमान्य विटेवरच्या मालकाच्या अंतःकरणातलं दैवत सद्गुरू गजानन महाराज, त्यांचा हा प्रगट उत्सव आहे. आणि या उत्सवात या भोतेकर परिवारानं किती थाटो प्रकाशराव, दिवे लावले, फटाके वाजले. माझ्या लग्नात एक नाही बॉम्ब वाजला, कारण त्यावेळेला बॉम्ब वाजवायसारखी माझी लायकीच नव्हती ना. बारीकसा होता गिरगावकर. आता काय 150 क्विंटलाचा थोडा झालाय, पण किती सन्मान, किती आदर. केवढ्या रथात आणलं. मला घोडी पण नव्हती लग्नात वरातील बसायला, मी नंतर घेतली शेतीत जायला. प्रकाशराव माहीत चांगली घेतली मग, पण लग्नात नव्हती. हो, पोरीच्या बापाला हा रथ आणण्यासाठी किती बेजार व्हावं लागत असेल. त्या परिवारानं तो रथही आणला. किती आतिषबाजी. महाराज ही सगळी आपली जर चोजले कोण पुरीत असेल तर माहिती आहे का, महाराज ही संत पुरवतात, ही संत पुरवतात, ही संत. अशा या भोतेकर परिवाराला पुनश्च धन्यवाद देतो. आदरणीय मंगळजनकचे डॉक्टर ठाकरे साहेब सतत संपर्क करत होते, त्यांना धन्यवाद. अश्विनी ट्रेडिंग कंपनीचे सर्व आदरणीय प्रकाशरावजी विडकर आलेले आहेत. परिसरात ते सोडत नाहीत कीर्तन, त्यांनाही धन्यवाद. बाळासाहेब त्यांच्यासोबत आले, त्यांना धन्यवाद. केनोडून पंकज भाई आले, त्याला धन्यवाद. वाकोडकर नाही आले काच, त्यांनाही धन्यवाद. पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन, तुम्हा श्रोत्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. कारण दुकानदाराचा देव गिऱ्हाईक असतो आणि वक्त्याचा देव श्रोता असतो. ज्यांच्या मुखारविंदातून श्रीमद भागवत कथा कृष्णचरित्र आपण श्रवण केलं, असे हरिभक्ती परायण परमश्रद्धे केदारनाथ महाराज सरनाईक, त्यांनाही प्रणाम करतो. महाराष्ट्राच्या मातीमध्ये मृदंग क्षेत्रामध्ये नाविन्य कमवणार वैकुंठवासी गुरुवर्य पूज्यश्री वैकुंठवासी सुभाषजी गुरुजी, अशा परमपावन मृदंग क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण रत्नाच्या तालमीत वाढलेलं पिल्लू आदरणीय अरुण महाराज कदम. प्रभुत्व हे मृदंगावरचं. माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची त्यांच्यावर कृपा झाली. महाराष्ट्राच्या मातीमध्ये कितीतरी विद्यार्थ्यांना ते घडवतात. असं रत्न आदरणीय अरुण महाराज या ठिकाणी, त्यांनाही प्रणाम करतो. गायन क्षेत्रातली बुलंद तोफ आदरणीय पावडे महाराज आहेत, त्यांच्या तोडीसतोड आदरणीय काय नाव महादेव महाराज आहेत, महाराजांना सुद्धा प्रणाम. इनेकरी बाबा चोपदारापासून इकडे या संस्थेच्या विद्यार्थ्यापर्यंत मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद, कॅमेऱ्यावाल्यांनाही धन्यवाद. नीट काशी करी जा आमची कधी कधी. महाराष्ट्रात एकटाच येतं तुम्हाला लावू देतो, बाकी तर सगळे फेकाफेकीच करते. काही लावू देते तर त्याचे सौतल असते. आपल्याला काय करायचं सौतल हे तर नाही, ते कुठून आलं हेच आपलं बारीकसं. मोबाईल घ्यायला पैसे आहेत मला, त्याचा विषय नाही. पण 90 वर्ष लुगडं घातलं म्हातारपणी कशाला गाऊन घालू आता. विठाला विठाला बेजार होते, संप्रदायाचा प्रचार करते बिचारे. चला, एखाद्याचं पोट दुखलं ते काहीतरी कमेंट टाकीत, त्याच्यावर लक्ष ठेवत जातीत का तरी. साऊंडवाल्यांनाही धन्यवाद. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तुकोबाराय देवाला म्हणतात, मी देवा तुझा विसर झाला नाही पाहिजे, मी आवडीनं तुझं गुण गाईन आणि मला संतांची संगती दे. पुढनं माग सांगत येतो. वेळ संपल्याच्या नंतर पुन्हा एखाद्या वेळेस वेळ भेटत नसतो की तुकोबारायांनी संतांची संगती का मागितली असेल. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. काय कारण असेल महाराज संतांच्या संगतीत, एवढं काय लौकिक काय अधिकार असेल. अक्षय तृतीयेच्या दिवशी एक सभा झाली, फार मोठी सभा. त्या सभेतले वक्ते होते लोकमान्य टिळक. तो दिवस होता, अक्षय तृतीयाची तिथी होती. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त अक्षय तृतीय आहे. प्रकाशराव या अक्षय तृतीयेच्या दिवशी त्या सभेमध्ये लोकमान्य टिळक उभे राहिले आणि या देशावर प्रेम करणारा व्यक्ती, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणार. पगडा इंग्रजांचा होता आणि इंग्रज सरकारातल्या काही लोकांनी टिळकांना बेड्या घातल्या
राजू, या सभेमध्ये एका कोपऱ्यात बसलेला योगी, या कोपऱ्यात बसलेला सिद्ध, या कोपऱ्यात बसलेला नामधारक सद्गुरू गजानन महाराज होते एका कोपऱ्यात सभेला. आणि तोंडातून वाक्य पडलं, मूर्खांच्या पुढे सावधान बोललं पाहिजे, असं सद्गुरू गजानन महाराजांचं वाक्य. पण दुःख वाटलं, देशासाठी तळमळ करणाऱ्या एका व्यक्तीला त्या गोऱ्या सरकाराने बेड्या घातल्या, एका कारागृहात टाकलं. मोठ्यांचं वाक्य आहे, सद्गुरू गजानन महाराजांना दुःख वाटलं. तुकोबाराय संत संगती का मागतात. अंगावर पांघरून घेतलं आणि झोपून राहिले. तिसऱ्या दिवशी महाराजांच्या पुढ्यात एक प्रसाद आला. तो प्रसाद पिठलं भाकरीचा होता. आग्रह केला भक्तांनी, पिठलं भाकरी खाल्ली. भूक खूप असेल पण सगळी भाकरी नाही खाल्ली. त्याच्यातला भाकरीचा तुकडा बाजूला काढला, त्याच्यावर ते पिठलं ठेवलं, पानात गुंडाळलं आणि त्या पानात एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि सेवकांना सांगितलं, अरे जा कारागृहामध्ये लोकमान्यांना हे प्रसाद नेऊन द्या. त्या चिठ्ठीवर लिहिलं तर, देशासाठी तळमळ करतोस, धर्मासाठी तळमळ करतोस, या मायभूमीसाठी तळमळ करतोस, पण बोलल्यामुळे या चुकीच्या लोकांनी तुला कैद केले. लक्षात ठेव, आहे ती तळमळ चालू ठेव. चंद्र सूर्य येतोपर्यंत तुझं नाव जिवंत राहील. आणि कारागृहात गीता रहस्य ग्रंथ लिहिला. आशीर्वाद कोणाचा होता? सद्गुरू गजानन महाराजांचा. म्हणून संत संग दे सदा. संतांच्या संगतीत इतकी मोठी ताकद आहे. चला, गुण गायी आवडी. माझ्या देहूतले मालक विटेवरच्या मालकाला म्हणतात, प्रभू मी आवडीनं तुमचं गुण गाईल. कलम 124 होती. लोकमान्य टिळकांना अटक केलेली कलम 124 होती. 124 बघा तुम्ही, ग्रंथ लक्षात येईल तुमच्या. मी आवडीनं देवा तुमचं गुण गावं, याच्या व्यतिरिक्त मला दुसरं काही नकोय. गुण गाण्याची ताकद बघा. एका श्रीमंत व्यक्तीने, चुकीचं बोललोय, एका व्यक्तीने एका श्रीमंताचं गुण गायलं. मोठ्या लोकांची स्तुती केल्यावर ते 4-2 रुपये खिशात घालीतच असतात, कारण त्यांची कमाईच तशी भंगिरी असती ना, त्याला कोणी मानित नाही. याच्याकरता स्तुती केल्याच्या नंतर त्यांना वाटतंय आपली स्तुती करायला, याच्याकरता त्याच्या खिशात पैसे घालीत होते. मोठा माणूस होता तो, फार प्रचंड संपत्ती होती त्याच्याकडे. आणि एवढी स्तुती, एवढी स्तुती, एवढी स्तुती, इतकी संपत्ती दिली त्या श्रीमंताने, इतकी संपत्ती दिली की स्तुती करणाऱ्याच्या बायकोच्या पदराला हिरे होते. मी फार 1-2 वेळेस श्रीमंताच्या अंगठीत पाहिला, पण साडीला हिरे लावलेली बाई मी अजून नाही पाहिली. बोतेकर अजून नाही बघितली, अजून नाही. काय वैभव असेल त्या बाईचं. नवऱ्याने एका राजाची स्तुती करावं, इथं तर संप्रदाय निषेध करतोय. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. संप्रदायातल्या लोकांनी माणसाची स्तुती करायची नाही, निंदा अथवा स्तुती करावी. देवाची हिम्मत आहे ना, कर निंदा केली 6 लोकांना तरी मोक्ष प्रदान झाला. हिम्मत होती त्यांच्यात निंदा करायची. आणि ज्यांनी स्तुती केली त्यांचा तर काय विषय, अरुण बाप काय बघायचं काम आहे. सख्खे 2 जण भाऊ, एकाच्या बायकोच्या साडीला हिरे होते. बोतेकर परिवार, त्या अर्थी तो स्तुती करणाऱ्याच्या अंगावर कपडे किती भारीचे असतील विचार करा. त्याच्या भावाला पूजे करता बोलिलं,
भजन्या होता भाऊ. परिस्थिती नाजूक असल्यामुळे कोणी पूजेलाही सांगत नव्हतं, पण पूजेला गेल्यावर पूजेची वाटीभर तांदूळ भेटत होते. सुपारी ठेवलेला अधिष्ठान, वरुणाच्या खालचे तांदूळ, गटाच्या खालचे तांदूळ. धर्मपत्नीनं सांगितलं, मालक जा ना पूजेला, जा, तुम्हाला बोलवलंय. मालकानं पत्नीला सांगितलं, प्रिय पूजेला जायला काही हरकत नाही ग, मोठ्या माणसाच्या घरची पूजा आहे आणि मांडीवर धोत्र फाटलेलं आहे, मांडीवर धोत्र फाटलेलं आहे, कसं जाऊ ग? मोठी माणसं आहेत, ती प्रतिष्ठित माणसं आहेत, त्यांच्या घरच्या माय मावल्या महिला लेकी बाई धोत्र फाटले ग, कशी पूजा करू? बघा, 2 टोक, एक टोक भाऊजाईच्या पदराला हिरेत, तिचा नवरा राजाची स्तुती करीत होता आणि एका भावाला धोत्र नेसायला नाही, तो पंढरपुरातल्या मालकाची स्तुती करीत होता, पंढरपुरातल्या मालकाची. त्या भावानं सांगितलं, दादा ऐक माझं, तू कर रे राजाची स्तुती. नाही म्हणला, मरेल रे मरेल, पण स्तुती पंढरपुरातल्या मालकाचीच करीन, मी नाही करणार आयरे गैरेची स्तुती. भाऊ सांगून थकला, भाऊ ऐकत नव्हते. त्या श्रीमंत भावाला या भावाची थोडीफार दया येत होती. शेवटच्या टप्प्यात बायकोल म्हणला, तू तुझ्या जावाला माझ्या वहिनीला राजी कर, वहिनी सांगत्याल दादाला तुम्ही राजाची स्तुती करा. गेली आणि मोठी जाऊ होती, ताई आता ही वयानं जरी मोठी असेल तर ती पैशानं मोठी असल्यामुळे ही तिला जी म्हणत होती. कारण सात्विक विचाराची माणसं वात्रट बोलत नसतात, वात्रट बोलत नसतात, ती अधिकारी लोक असतात, अधिकारी लोक असतात. जी ताई साहेब, एक बोलू तुम्हाला ताई, दादांना सांगा ना राजाची स्तुती करा. तिने सांगितलं, बाई एक बोलू का तुला? माझं आणि त्यांचं पाणीग्रहण झालं. पाणीग्रहण हा शब्द जीनच्या पॅन्टीवाल्याला कळेल? नाही कळणार, कारण तुम्ही बाकीचे शब्द मानावर घेतले आणि त्याच्याकरता तुमची मान वाकली, तुम्हाला आपले शब्द कळणार नाहीत. पाणीग्रहण म्हणजे लग्न. इथून सुरुवात आहे आपल्या परमार्थाची, इथून सुरुवात. कसा धर्म वाढल, कसा धर्म वाढल? माझं मत आहे, भाषा सर्व शिका. माझ्या आळंदीतल्या मालकाला 56 येत होत्या, पण आपली भाषा सांभाळून, ये मराठी येचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, किंवा माझा मराठाची बोल कौतुके आणि अमृता तेही पैजा जिंके. आपली सांभाळून, आपली भाषा आली पाहिजे माणसाला. बाई, ज्या दिवशी दोघांच्या अंगावर अक्षदा पडल्या आणि अंतरपट निसटला, त्या दिवशी मालकाचा उमरा ओलांडला ग. नवी नवरी उमरा ओलांडीत असती बा, आणि त्या दिवसपासून मनात खुणगाठ बांधली. मालकानं सांगितलं तितकंच ऐकायचं, नवऱ्यानं जितकं सांगितलं तितकंच ऐकायचं, याच्या व्यतिरिक्त तिलाची टकटक लावायची नाही. हे त्या दिवशी ठरवलं ग बाई, मी आता म्हणू शकत नाही मालकाला याची स्तुती कर त्याची स्तुती कर. तिनं कपाळावर हात आणला, निघून गेली. फुटकं नशीब म्हणजे तुमचं, असू दे म्हणे बाई, काय हरकत नाही. ज्या दिवशी जाऊ असा टोला मारून गेली, त्या दिवशी एक प्रसंग घडला. भागवतात गोड प्रसंग केदार बुवा. रात्रीचे 11 11:30 वाजले आणि लेकरू जवळ आलं, मांडीवर मान टाकली, सांगितलं, आई काही जेवण्यासाठी आहे? काही नव्हतं, काही नव्हतं. मिठाचा खडा पाण्यात बुडीला आणि लेकराच्या ओठावून फिरिला. खारट पाणी चाटून चाटून पोरं झोपले. किती परिस्थिती, तरी नालायकाची स्तुती केली नाही, नाही केली स्तुती. अविरत पंढरपुरातल्या मालकाची स्तुती, आवडीनं गुण गायलं त्याचंच, पुन्हा नाही कोणाचं गुण गायलं. गुण गाण्यातली ताकद सांगू तुम्हाला. पंढरपुरातल्या मालकाला सासरवाडीतून द्रव्य आलतं. इथं कोणाला सासरवाडीतून आला असेल तर तितक्या उड्या आणू नका, ते ऐकल्यावर तुमच्या उड्या बंद होत्या. मी स्पष्ट बोलतो ना. आले असेल कोणाला 4-2 एकर वावर आला असेल, कोणाला एखादा 10-5 लाख आले असतील, हे ऐका किती आले. तर
डॉक्टर 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देणारा मनी सासरवाडीतून आलता रोजचं. माय काय गोळ्या संपल्या नाही, माय काय डोक्यावर परिणाम नाही. मी वाचून सांगतो. पावे पुराणी विचारोनी हे वर्णन कोणी केलं माहिती आहे? वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकरांनी. वारकरी संप्रदायातले आधारीव रत्न त्यांची वाणी सांगते तुम्हाला. एवढं सोनं आलं, इतकं सोनं आलं, इतकं सोनं. तर तो मालक आहे पंढरपुरातला, त्या मालकाने पहिला मणी काशीला पाठीला. काशीला श्रुतीनं प्रश्न केलता अक्रूराला, का रे म्हणे अक्रूर, पंढरपुरातल्या मालकानी द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने विठोबारायाने त्यांच्या सासरवाडीतून सत्रजितानं दिलेला मणी सत्यभामे सोबत आलता. ह्याच्यासाठी बऱ्यापैकी वाद असेल, तो भागवतात बघा, लक्षात येईल, हे सांगतील तुम्हाला. आता संपलं ना आजचं, पण पुढच्या वर्षी पुन्हा पाहू ना. मी पुढचा हुक टाकून ठेवलो. एवढं सोनं. श्रुतीने प्रश्न केला, काशीला का पाठीला असेल म्हणे. तर अक्रूरानं सांगितलं, हे श्रुती माते, माझ्या पंढरपुरातल्या मालकाला माहीत होतं त्यांची भजन परंपरा ही काशीतल्या मालकाने सुरू केली. भजन कोणी केले माहिती आहे? काशीतल्या मालकाने. अगोदर नव्हतं. अरुण दादा, हा पकवाज सुद्धा काशीतल्या मालकानेच आरक्षित केला. मृदंग काशीतल्या मालकाच्या आवडीचं वाद्य. हो. आणि मग पकवाज वाजवायला काशीतल्या मालकाने इंद्राला बोलिलं आणि त्या पकवादावर ते भजन म्हणायचे. त्यांच्या सोबत नारद आणि तुंबर आले. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे, सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर भजन केले लोकांनी. भजन परंपरा शिवजींची आहे. या संप्रदायाची स्थापना कोणी केली? शिवरात्रीचा पर्व काळ चालू आहे आता. पर्व काळ उद्या 8 तारखेला शिवरात्री. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव स्थापना केली त्यांनी. आमचा मित्र भेटला, त्याच्या घरी गेलो तर त्याच्या वडिलांनी जास्त इच केलं थोडस. आलात का बाळू महाराज? हो हॅलो. तुम्हाला माहित आहे का? म्हणलं काय? आमच्या 4 पिढ्यापासून आम्ही वारी करतो. त्याच्या पोराला म्हणलं, मला काढून देवा लवकर, मात्र लय टकटक करायला तुम्ही. हे जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला, पुन्हा कलेक्टरला कळत नाही कुठं बसावं. हे वारी करते, मी पाकिस्तानी आहे का? ते म्हणलं, महाराज आमच्या आजोबाला नादाचे वय, असं कधी कोणी महाराज आले की सांगायचं. मी म्हणलं, तुझ्या आजोबाला एक औषध देऊन हे बंद करू का? ते म्हणलं, आता लोक एकाही महाराजांनी दिलं नाही. म्हणलं, ते नसेल दिलं. ते आजोबाला माहीतच नाही गिरगावचा बाळ्या किती रकिले म्हणून. मुद्दाम थांबलो. म्हणलं, बाबा किती वाऱ्या केल्या, काय इशिक झाल्या, वडिलानं इशिक केल्या. आणि म्हणलं, तुम्ही बंद काऊन केल्या? नाही म्हणे महाराज केल्या इशिक. म्हणलं, याच्यानंतर पांचटवाणी सांग जाऊ नका कोणाला. वारी ही प्रकरण भगवान शिवशंकराचं आहे. त्यानं सुरू केल्यामुळं आपल्याला करता येतात. कधी कधी त्याचं नाव घेत जाय. त्यानं त्याच्यानंतर बोलायला बंद केलं. औषध चांगलं असल्या गुण येतो. औषध चांगलं पाहिजे, आणि औषध चांगलं असून पुन्हा टायमाला दिलं पाहिजे. मला एकदा डॉक्टरनं इंजेक्शन दिलं, तुम्ही नाही अंगावर घेऊ नका. मला एकदा डॉक्टरनं इंजेक्शन दिलं आणि इंजेक्शन दुखलंच नाही. तर डॉक्टरला म्हणलं, साहेब इंजेक्शन दुखलं नाही. ते म्हणले, आपला हातच नरम आहे. म्हणलं, पुन्हा एक द्या ना. ते म्हणले, रिॲक्शन येत असते. पण हॉस्पिटलच्या बाहेर आल्यावर कळालं इंजेक्शन का दुखलं नाही. अंगात टोचलंच नाही, धोत्राच्या कष्टातच आणलं. कसं दुखन मला सांगा वरती, आहे का नाही? त्याच्या आजोबाला इंजेक्शन चांगलं दिलं मी, त्यानं पुन्हा टकटकीत बंद केली. वारी हे प्रकरण शिवजींचं आहे. भजनी परंपरा शिवजींची आहे. म्हणून पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं तिथला उद्धार करावा. अक्रूर घाट बांधला, अक्रूरेश्वर लिंगाची स्थापना केली, मग धन घरी आणलं. याचा दुसरा एक अर्थ आहे, आपल्याला अनायासे प्राप्त झालेले द्रव्य चांगल्या कामात खर्चिलं तरच पचतं.
नाही तर ते पचत नसतं. तुम्हाला एक माहिती आहे का, बिना कष्टाची आलेली संपत्ती लेकरा बाळात जीव देत नाही. बिना कष्टानं आलेली संपत्ती बायकोचा स्वयंपाक खाऊ देत नाही. आणि जी संपत्ती बायकोनं केलेला स्वयंपाक खाऊ देत नाही ती संपत्ती वाऱ्यासारखी उडून जाती. मग यायला नाशिकला इटा उचलायला जावं लागते, मुंबईला गटार उपसायला जावं लागते. म्हणून किती बी श्रीमंत देवानं करावं, पण पप्याच्या माईन केलेला स्वयंपाक खायला जात जावा, त्याला म्हणत असते श्रीमंत. ती भाकरी करून याची वाट पाली, साऱ्या चपात्या वाळून गेल्या. मग ह्यो भंगिऱ्या 1:30 वाजता आला, एक बूट हरपून, एकच बूट त्याच्या पायात. हरामखोरा, तुला पापाची आलेली संपत्ती अशी गमवतो ना, आलाय का? तुला लेकरा बाळात जी संपत्ती जेवू देत नाही. महाराज विटेवरचा मालक आहे महाराज, तो विटेवरचा मालक आहे. तशीच संपत्ती सासवली. एक दिवशी भगवंताचं आवडीनं भजन करीत 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 ते वारकरी निघाले. पंढरपुरातल्या मालकाला रात्रभर झोप नाही. विटेवरच्या मालकिनीने विचारलं, मालक का जागेत? अगं माझा एक वारकरी जीवनभर माझं आवडीनं गुण गातोय ग, त्याची परिस्थिती नाजूक आहे. मालक, रात्रीच्या 2 वाजता जर तुम्ही त्या वारकऱ्यासाठी रडत असाल तर मग तुम्ही का करत नाही त्याच्यासाठी काही? करू का ग? करा ना मालक, करा ना. विश्वकर्मा महाराजाला बोलून घेतलं आणि विश्वकर्मा महाराजाला भांडार दाखिलं. महाराज, ह्या गोदामात सोनं पडलं, ह्या सोन्याचं त्या वारकऱ्याचं गाव सोन्याचं करा. आणि गाव सोन्याचं केलं. गाव ठराविक लोकांना सोन्याचे आहेत, पण हे वारकरी किती मोठा आहे पुढचं ऐका. अर्बुजादी टन सोनं शिल्लक उरलं. 10 क्विंटलाचं 1 टन का प्रकाश व्यापारी आहेत ते दाणा मार्केटचे. शेनगाव मधलं बाळासाहेब आमचं आवडीचं घर आहे. रात्री बारी किती वाजता गेलं की हाईक जेवायला म्हणेल खरं. डॉक्टर साहेब आवडीचं घर आहे. पैसे लय असतात, पण हॉटेल जेवल्यावर तुमचे कॅमेरे पाहतात ना, मग इथं ठासून बोलता येत नाही. भानगड ती अशी हवाच जाती मंगन. हा, तुमच्या कॅमेऱ्यात महाराज गवसल्या चालू कीर्तनात तर म्हणीन गुरुजी एखादा, ए काय बोलो तू पांचटा, तुला तर आम्ही फल्यान धाब्यावर पाहिलं होतं. मग हे चोर पंक्चर होते. दुकानात गेल्यावर शिद्र गवसन दारा पुढे गाडी राहिल्यावर हवा राहीन, हे चोर पंक्चर. असं नाही, सात्विक अन्न खायचं आपण. वेळ प्रसंग आल्यावर जेव्हा, त्याबद्दल काही दुमत नाही. तुम्ही यात्रेला गेले तिथं काय आपली सासरवाडी थोडी असती, जेवावं लागेल, तशी काही पण नाही. पण ज्या गावात आपण कीर्तन केलंय ती माणसं जर आपल्याला रांगोळी लावून जेव घालीत असतील आणि तिथं जेवत नसेल आणि त्या पाकिटावर जर वाशिमला धाब्यावर जेवत असेल तर पैसे देणाऱ्याला पण पाप आहे. गळ्यात शपथ खोटं बोलत नाही. तुम्हाला सुद्धा पाप. आम्हाला तर कोण्या नरकात टाकावं हे आम्हाला कळणार नाही, पण याच्यातलं अर्ध पाप तुम्हाला पण. विठाला विठाला अर्बुजादी टन सोनं उरलं. काय करायचं? मसनवाटा सोन्याचा करा. मसनवाटा सोन्याचा. रावणाला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. महाराज कुबेराला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. इंद्राला गाव सोन्याचं, माणसं मरतच नाही म्हणून मसनवाट्याचं समन नाही. पुण्य संपल्यावर लाद घालते ते खाली येतं पुन्हा सोयाबीन कापायला. येऊ लागती माघारी मृत्यू लोका. पुण्य संपलं की बँकेत कोणाला किंमत आहे? ज्याच्या खात्यावर पैसे आहेत त्याला, का मोठी गाडी घेऊन जाणाऱ्याला? ज्याच्या खात्यावर पैसे, ते बिना बुटाचा बी जाऊ द्या तरी मॅनेजर म्हणतं या काका या 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 काका या. आणि अंगठ्यान, ब्रासलेटन, लॉकेटन, सोन्याचा करदुडान आणि गाडी 70-80 लाखाची. एक सोमळ्या गेला, मॅनेजरनं त्याच्याकडे पाहिलं पण नाही. हो. आणि एक मथारा आलं शेतातून, बनेलीच होतं. नातीला दवाखान्यात नेलं तर सिजर झालं तर 50-50 हजार पाहिजे होते. तसंच ऊसाला पाणी भरून आलं. बुटं पाय भरलेले, बुटं कशाचे? घोट्या पस्तोर पाय भरलेले. मॅनेजरनं पाहिल्याबरोबर खुर्ची सोडली. काय काका 50-50 हजार पाहिजे? बरं. तिकून स्लीप आणली, लिहिली, मथाऱ्याचा अंगठा घेतला, कॅशियरला म्हणला इकडे येऊन पैसे दे.
आणि पुन्हा म्हाताऱ्याला सांगितलं रस्त्यात गाडी उभी करू नका, मोटरसायकल त्याच्या नातवाला सांगितलं चोट्टे हाणतील, संधीशी दवाखान्या लोक गाडी जिथं सून भरती करेल तिथं, त्याची सून जिथं भरती करेल तिथपर्यंत. इकडची भाषा आहे ती. आणि हे 80 लाखाच्या गाडीवालं इतकं पेटलं, ते म्हणलं फाटक्या कपड्याचं म्हातारा आलं, त्याला लगे रस्त्यानं गाडी उभी करू नको, दवाखान्यापासून सरळ जाण, जवळ आणून पैसे दिले, माझ्या अंगावर तर एखाद्या कोटी रुपयाचं सोनं आहे. ते म्हणले साहेब आपल्याला काही पैसे नाही, म्हणले पॅनल्टी लागू लागू तुमचं खातं 0 झालंय. तू मोठ्या गाडीत आला सुंबळ्या, पण तुझ्या खात्यावर रुपड्या नाही ना. तसं वरी इंद्राच्या अमरपुरीत राहण्यासाठी खात्यावर पुण्य लागते, पुण्य, आणि पुण्य संपलं की लाथ आणतात का. हा इतक्या जोरात की पुन्हा कोण्याच दवाखान्यात ऑपरेशन होत नाही, त्या कमराचं काढून देतात म्हणून मसन वाटा नाही. पण वार करायला गाव सोन्याचं, मसन वाटा पण सोन्याचा. ते कोणाला दिसत नाही. माणसं लय नंबरी झाले हो. मसन वाट्यातली इंगल कापून एक जणांनी म्हशी खाली लावली. हो इतकं पोट्ट भारी, आणि त्याच्या पोराचं नाव शाहूराव, आणि त्या शाहूनं त्याचं नाव शाहू, आणि इंगल कापले आरापतीनं आणि म्हशी खाली. हो आणि बापाचं नाव धर्म. वारं आलं तिन्ही म्हशी पत्रान कापल्यान मेले. मसन वाटेतले इंगल नेत असते इतके काही काही पानचित लोक. तर सोन्याचा मसन वाटा असलं ह्या तर सोयाबीन कापायला जाचत नाही. मसन वाट्या सगळं सोन्याचं. दृष्टांत संपला. माझ्या देहूतल्या मालकांनी तुकोबारायला विचारलं, देवा हां पुन्हा सांगतो ऐका ऐका, ज्याच्या बायकोच्या साडीला हिरे होते का, हिरे होते ना, ती सुदामदेवाची भाऊजई होती, आणि ते सुत्तीचा नवरा सुदामदेवाचा भाऊ. मग ज्याची स्तुती करीत होती ती केदारबुवा मेलं, ते त्याचा जीव गेल्याचं निमित्त झालं, आणि ते मेलं. सारी संपत्ती त्याची लुटली, यालाही लुटलं. मग हे न याची बायको कुठं बसले माहिती आहे का, जगदंबेच्या मंदिरात परडी घेऊन जोगवा मागायला, जोगवा मागायला, जोगवा मागायला. कोणाची स्तुती करीत होते, माणसाची. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. नराची माणसाची स्तुती केली, मोठा झाला, पण बोंबलत इतका मातुड्यात गेला, पुन्हा ती गरिबी लिहिता येत नाही. आणि पंढरपुरातल्या मालकाचं आवडीनं भजन केलं. गाव तर सोन्याचं, पण मसनवाटा पण सोन्याचा झाला. तुकोबाराने देवाला विचारलं, देवा का. ठस 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 अंतःकरणातून उमाळा दाटून आला, डोळ्यातून पाणी वाहत होतं, आणि तुकोबारायच्या गळ्याला मिठी मारली. तुकोबाराय द्वापार युगात आवडीनं माझं गुण गायलं, त्या व्यक्तीचं नाव होतं सुदामदेव, म्हणून आवडीनं गुण गायलं, याच्याकरता त्याचं गाव सोन्याचं. मग आवडीनं गुण गाणाऱ्याचं गावही सोन्याचं करतोस, आणि मसनवाटाही सोन्याचा करतो. इतका आवडीनं गुण गाण्यातली ताकद आहे, मग मला तरी दुसरं देतोच कशाला. गुण गाईनं गुण गाई
आमच्या बाजूचे महाराजांचं काय नाव? रामेश्वर महाराज. बैठकीत भेटले होते मला. तुम्हालाही धन्यवाद. आवडीनं गुण गायलं सुदामदेवानं. पृथ्वीवर जितके देश असतील या सर्व देशात जर गाव सोन्याचं कोणाला भेटलं असेल तर अगोदर वारकऱ्याला. तो वारकरी सुदामदेव. महाराजात दोन देवायचं गुण गायचं, काशीतल्या मालकाचं आणि पंढरीतल्या मालकाचं. उपास सुद्धा मर्यादित धरायचे. प्रदोष असेल, सोमवार असेल, एकादशी असेल आणि 5 पर्वण्या येतात. त्याच्यापैकी महाशिवरात्रीची एक पर्वणी आहे. उत्तम उत्तम शिवरात्री 5 पर्वण्या आणि हे 24, 29 आणि अर्ध उपवास सोमवार आणि प्रदोष. हे पुराणानं दाखवून दिलेली उपवास. यायले नादे लवंगावर मंगळवार धरी ती, लवंगावर मंगळवार आणि खडी साखरेच्या खड्यावर बुधवार. वा 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 वा. आणि पिना पारडा पप्याच्या बापाचा. कोण सांगितलं तुला लवंगावर मंगळवार धरायचा? हा, उपासानं इतकी तापली, सासूल नीट बोलणं, सासऱ्याला नीट बोलणं, पप्याच्या बापाला छटकेच आणायची. काय बाई, कशाला आगावपणा करते मायच्या तुरा. हो न कस्तुरे मंजुळे, चुकीचे काम आहेत, चुकीचे. जाऊ दे, काय करायचं आपल्याला. माणसाला चांगलं आवडणं. या महाराष्ट्रात कोणतंही दुकान टाका त्याचं काही दिवस चलतं. आणि भंगिऱ्या दुकानाचा नाद दारू पाहायचं यायला लागला. एखाद्यानं म्हणावं बाई हो मनी घरात त्याची पूजा केली की पैसे देतोय. ते पप्याच्या बापाच्या पाय पडायची नाही पण मण्याला दुधानं आंघोळ घाली. आमच्या घरी एक जणांनी मनी द्याला. दारातून चाललं होतं टेम्पो, 2-4 फोटो गिटो त्याच्या त्या टेम्पोत. कोणी म्हणलं असेल महाराजाचं घर आहे. गव्हाचं खळं झालेलं होतं. भरपूर पोते होते गव्हाचे पडलेले. शेती चांगली आहे मला म्हणून तर इतका रगीलपणानं बोलतो. इकडं बंद झाल्यावर निघले तिकडं. मग डॉक्टर साहेब ते दारात आल्याबरोबर थांबले गिमलेत. आमच्या पोरायच्या माईल वाटलं याला 4-5 पायल्या गहू, आपलं 4-5 किलो गहू देऊन टाका. दे गहू. ते 4-5 किलो गहू द्याल्यावर त्यानं लक्षात घेतलं गडे बाई भावनिक आहे, त्यानं मनी द्याला. म्हणले बाई ह्या मनीची पूजा केल्यावर पैसे लय येतात. घेतला ते मनी. जाईच ना. तिला वाटलं जी थैली उशिली का ती थैली याच्या बोकांडीवर घाला. देऊन टाकलं ती 50 किलोची थैली. ते खुश झालं. आता शेतकरी मी एकच, बाकी सगळे नोकरीवाले. नोकरीवाल्याच्या बायका वरच्या मजल्यावर राहतात. कोणी मागायला आला की ते म्हणतात सुतक पडे. सुतक. हो, वर्षानुवर्ष कोण भावकीतलं मरत काय माहित. सुतक पडे म्हणजे सुतक. आणि पुन्हा त्याच्या घरी जायला असं सरळ जाता येत नाही. प्रकाशराव ती बेल वाजवावं लागती. मी गेलो एका नोकरीवाल्याच्या घरी. आपल्याला शिक्षण कमी, बेल कळालीत नाही. मी धडधड धरू जा, अक्कल आहे तुला. आणि मग म्हणले भाई आपण महाराज येत की काय? मी म्हणलं हो. आधी घासलेट टाकून फुकी तिनं आता लोणीला येते. येतो म्हणलं मी. हे पैशा शिकले लोक असे असतात. नोकरीवाल्याच्या बायका लय चालू. किती चालू सांगू तुम्हाला. त्या सासू सासरे त्याला आवडत नाही. 2च तोंडन खिचडीन बोंड. गुरुजी अंगाव घेऊ नका, मी तुम्हाला म्हणत नाही. ज्याच्या चालू आहेत त्याला लागन आहे का नाही. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. ज्याच्या अंगाला शर्ट येईन त्यानं घालायचं. हो, मी काय इथं बसलेले पंकज म्हणत नाही. हा हा. आरशाला कोण भेटते माहितीये का तुम्हाला? आरशाला कोण भेटते? ज्याचं चट कापलंय ती, ज्याचं अख्खं नाक बुडातून कापलं का ते आरशाला भेटते. बाकीच्यानं कशाला भ्यायचं. 2च तोंडन खिचडीन बोंड. एका नोकरीवाल्याच्या घरी म्हाताऱ्याला भेटायला गेलो. सांगतो चला. तर मला एक सांगू का, संसारात माणसं जर सुधारले तर धर्म उंच जाईल. जी माणसं मायबापाचा आदर करतात ती माणसं धर्म वरी नेऊ शकतात. जी माणसं मायबापाची किंमत करत नाहीत ते भडवे किती अभ्यास असू द्या ते धर्माला उंच नेऊ शकत नाहीत. भेटायला गेलो. म्हातारं बसलेलं होतं.
चहाला तो आम्ही चहा घेत होतो, दुधाचा चहा. आजही घेतला तुमच्याकडे जरसा. मला चहा, म्हाताऱ्याला चहा द्याला. त्याला अण्णा म्हणत होते. म्हणलं अण्णा घ्या. नको म्हणे महाराज. म्हणलं घ्या आमच्या देखता. त्यानं घेतला, मी घेतला. म्हातारी मला पाहून खुर्चीवरली उठली आणि खाली बसली. इतक्या आदरणीय बायका आहेत बरं का महाराष्ट्रातल्या. राज्य, राणी व संपत्ती देशाची कोणती असेल त्या देशाची स्त्री आहे. या देशाची, पवित्र देशाची स्त्री. सर्वात श्रीमंत कोण असेल गुरुजी तर स्त्री आपल्या भारत देशाची. ज्या सद्गुरू गजानन बाबांना जन्म देणारी स्त्री किती पवित्र असेल हो. काय पवित्र मावली असेल ती, किती पवित्र मावली असेल. चला. म्हणलं ताई शिकलेली होती, नोकरीला होती. 40-42 हजार तिला पगार होती. तिच्या नवऱ्याला होती 50-50 हजार पगार. दोघायला होती. जशी साडी तशा रंगाची चप्पल घालीत होती. मला चप्पल घालूनच चहा घेऊन आली ती. तर मी म्हणलं ताई ही चप्पल ही घरात वापरायची चप्पल आहे. म्हणलं ताई अशा चप्पला हो म्हणल्या. जशी साडी तशी चप्पल, किचनमध्ये वापरायची वेगळी, हॉलमध्ये वापरायची वेगळी. म्हणलं महाराज घरी आल्यावर त्याला हाणायची एखादी आहे का? तशी असली सांग, मी उठून जातो म्हणलं. माय उग मग गालबडी छिन कशाला तुझ्या घरचा चहा पिऊ. म्हणजे हे पैशाचा कर झाला हो. मला वाटतं देवानं किती श्रीमंती द्यावा, पण धोत्राव इन नाही करावं महाराज. कुत्रे भुकत असतात ना हो. मर्यादेत राहिलं पाहिजे ना, लिमिट असलं पाहिजे त्याला. तर मी म्हणलं ताई, आता मी तिला ताई म्हणलं. मी चेहऱ्यावरूनच मला कळालं तर ही चुडेली नाही, पण असं म्हणता येत नाही पटकन. तर म्हणलं ताई आजीला आमची म्हातारी सकाळी एकदाच चहा घेते. सासूला म्हातारी म्हणली किडे पडते. म्हणलं तुझ्या तोंडात एवढाले आळ्या पडते बोटावानी. मनातली मनात म्हणलं, असं जोरात नाही म्हणलं. ती नोकरीवाली बाई होती, तीन राखेल टाकून ठोकला असताना बाळू घरात. मी इतका येडा, माझ्या गोळ्या संपल्यात का तोंडावर म्हणायला. मी काही जास्त नाही बोललो, पण मला राहवलंच नाही. थोड्या वेळाने मी आणलं, त्या म्हाताऱ्याला विचारलं, अण्णा तुमचं लग्न झालं तर जमीन किती होती? काही नाही महाराज, 2.25 एकर होती. आता 40 गाठली. अरे बापरे, 2.25 एकरची ती 40 एकर जमीन. हो म्हणले महाराज, तितकी जमीन कमीली. पोराला शिकिलं, पोराला नोकरीला लावलं. महाराज घरच्या शेतात गहू पिकत नव्हते. ज्याच्या इथं गहू असेल त्याचा गहू काढायला जात होतो. आणि पोरग शहरात शिकायला ठेवलं. 12 वर्ष त्याला चपात्या खाऊ घातल्या. आम्हाला चपाती चित्रात भेटली नाही. बाप सांगत होता, हलकट सून ऐकत होती. 2.25 एकर जमीनची 40 एकर केली. कशी केली? काही नाही महाराज, घरच्या शेतात काम करीत होतो. आणि 5-25 खेड्यात माझ्यासारखी वळही कोणाला रस्ता येत नव्हती. तुमच्याकडे कडब्याच्या वळीला सुडी म्हणतात का गंज? सुडी. माझ्यासारखी सुडी कोणाला रस्ता येत नव्हती. आणि सुड्या रचल्यावर ज्वारी भेटायची. अरुण बुवा 50, 60, 70 पोते ज्वारी व्हायची. प्रकाशराव तुमच्यासारख्या आडतीवर इकायची, तिथंच पैसे ठेवायचे. सासले कोणी म्हणलं जमीन घ्या की विकत घ्यायची. 40 एकर जमीन घेतली. मथारीला बाजूला बसलेल्या मथारीला म्हणलं, आजीबाई तुम्ही काय केलं? काही नाही म्हणे महाराज, 2.25 एकर जमीन होती. लग्न झाल्यावर घरच्या शेतात सकाळी मालकाला 6:30 वाजता डब्बा करून द्यायचे. 6:30 वाजता डब्बा. आणि घरच्या शेतात 7 वाजता खुरपं घेऊन जात होते. 7 ते 10, सकाळचे 7 ते 10 घरच्या शेतात खुरपीत होते. आणि 10च्या नंतर रोजानं दुसऱ्याच्या शेतात खुरपीत होते. मालकाच्या खांद्याला खांदा लावून संसार केला. त्या सुनाल म्हणलं, बाई तू माणूस आहेस का भूतेस का राक्षसी नेस तू? पाहती का यांचं जीवन? सुड्या रस्त्यानं किती बोट कापले असतील कडव्यानं. त्या बाईनं घरच्या शेतात काम करून लोकांच्या शेतात निंदलंय. आणि म्हणून ही 40 एकर जमीन नवऱ्याला नोकरी लागली म्हणून तो याला हार घातलास. याच्यानंतर जर सासूला म्हातारी म्हणशील तर तू केस पिकायच्या आधीच झोपीत मरशील. देव तुला म्हातारं होत देणार नाही. ज्या सुनाला म्हातारं व्हायचंय तिनं सासूला म्हातारी म्हणायची नाही. तुमच्या चपला सगळं पाया पडतो. सासूला आत्या म्हणा, सासूला बाई म्हणा, सासूला माय म्हणा. का म्हातारी म्हणता? हा, तुम्ही नवऱ्याच्या माईला म्हातारी म्हणता. तुमची माय म्हातारी व्हायच्या आधीच मारायची का? तुमची भावजई नाही का घासलेट टाकून फुकायची तुमच्या माईला? मला सांगायचं एक, जी माणसं संसारात नीट वागतात ती परमार्थात याच्या लायकीची असतात. आहिकची धड नाही तयाची परत्र पुसशी काय. चला गुणगाई नावडी येतो इकडं.
नाद हे गव्हाला पाणी देता देता गहू तुपटायचा. कडव्यावर येतो, कडवं सोडित नाही. एसटी लांबून आणतो पण बस स्टँडला नेतो डॉक्टर साहेब, मधात सोडित नाही प्रवासी. एका बाईनं आवडीनं देवाचं गुण गायलं, आवडीनं 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 गुण गायलं. त्या बाईच्या देवघरात काशीतले मालक आणि वैकुंठातले मालक 2 प्रतिमा होत्या. एवढं गुण गायलं, एवढं गुण गायलं, पण त्या बाईला मागं पुढं कोणी नव्हतं. म्हणून त्या बाईनं विरंगुळा म्हणून 2 जीव पाळले. एक पशु पाळला आणि एक पक्षी पाळला. पक्षी म्हणजे कोंबडन, पशु म्हणजे वानर, माकड पाळलं. बाई कोण होती माहिती आहे तुम्हाला? वेश्या होती. वेश्या, नाव सांगता येईल तिचं? क्या बात आहे, वाह वाह वाह. काळी टोपी, विठाला विठाला. बाईचं नाव आहे महानंदा. महाराज वेश्या आहे, वेश्या वेश्या आहे. ज्या दिवशी तिच्या त्या व्यवसायामध्ये एखादा पुरुष तिला प्राप्त होत नाही, ती अख्खी रात्र तिनं भजनात घालायची, अख्खी रात्र भजनात. आणि तिनं भजन म्हणत असताना 2 जीवानं नाचायचं, कोंबड्यानं नाचायचं आणि माकडानं नाचायचं. आवडीनं गुण गाण्याची ताकद सांगतो. पर्वकाळ शिवरात्रीचा चालू आहे. वारकरी संप्रदायाचा दंड के समय जाना समय जाना. वारीचा प्रसंग आला असेल तर वारीचं महत्व कीर्तनात 10 मिनिटं सांगायचं. कोणता अभंग घ्या. हो, संतांच्या पुण्यतिथी आल्या असत्याल, जयंत्या आल्या असत्याल, पुण्यतिथी असत्याल, जयंत्या असत्याल, त्यावेळेला जर प्रकरण असतील, अभंग कुठला घ्या. श्राद्धाचं कीर्तन असू द्या, पण 5 मिनिटं संतावर बोला. ह्या पर्व काळात प्रगट दिनाच्या उत्सव सोहळ्यामध्ये ह्या 8 दिवसात एखाद्याच्या 13वीचं जरी कीर्तन असलं तरी 5 मिनिटं तरी सद्गुरू गजानन बाबावर बोलायचं. त्याला संप्रदायातला वक्ता म्हणतात. समय जाना समय जाना. शिवरात्रीचा पर्व काळ आहे. रोज कीर्तनकारांनी 5-10 मिनिटं कवत नाही, पण शिवजीवर बोलायचं. तो समय. जीवनभर भजन केलं, विरंगुळा म्हणून 2 जीव पाळले. काय माकड नाचायचं महाराज अरुण बुवा, काय माकड नाचायचं बावडे बुवा, एवढं माकड नाचायचं. आणि कधी कधी त्या कोंबड्याच्या पायाला नख असतात ना, नाचून 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 त्याची नख अशी तुटायची, त्या जमिनीवर रक्ताचे थेंब पडायचे. पण भजन बंद होईपर्यंत कोंबडं नाचणं बंद करीत नव्हतं. चांगल्याच्या संगतीतलं होतं ना कोंबडं, ते चांगल्याच्या संगतीतलं भजन करणारे. बाई वेश्या होती, वाक्य नीट ऐका. वारंगण आहे, वेश्या आहे, पण तत्व होतं तिच्या जीवनामध्ये. तुम्हाला एक माहिती आहे का, खाटकाच्या पाया पडताना का करा बरं हातवरी, कोणी खाटकाच्या पाया पडतं कोणी नाही. का पडत नाहीत? त्याचा व्यवसाय काय तोडायचा आहे? मांस. पण एकच खाटीक तत्ववान जन्माला आला. त्या खाटकाचं नाव आहे सज्जन नावाचा खाटीक. सज्जन नावाचा खाटीक. तो पंढरपुरातला मालक, त्याला मांस विकू लागला. हो, मांस विकू लागला. विकू लागे मांस, पुरावा आहे. सज्जन कैसाया विकू लागे भजन करायचा नाद, पण धंदा मासाचा. माय बापानं बापद्यानं सांगितलं, सजन्या तुला काय भजन करायचं असेल तर कर. बाप बोलायला, माय बोलायली, हे सजन्या काय करायचं असेल तर कर भजन, पण मास शिकायचं काम बंद करायचं नाही. काय ताकीद हो. प्रकाशराव भजनाच्या नादात किलोभर मागितलं, त्याला 2 किलो द्यायचं. ज्यानं अर्धा किलो मागितलं त्याला 3 किलो द्यायचं. संसार मातीत जाईन ना. आणि भजन करणारा खाटीक याचा संसार मातीत जाऊ नये म्हणून पंढरपुरातला मालक त्याच्या तराजूतलं माप झाला. माप गुरुजी, माप माप झालं. माप कोणता दगड? पंकज शाळीमार दगड. माप झाला माप महाराज.
आणि ज्यानं जितके पैसे दिले तितकंच मापाच्या बाजू तेवढंच माप होत होता. म्हणून सजन कसाई कुलागे मास. भजन करणारी लोक होती महाराज, भजन करणारी. म्हणजे एखाद्याला शंका येईल, वेश्याबाई आणि तिचं वर्णन बाळू महाराज करतात, खाटका इतकी बेकार आहे का? होय. त्याला जर पंढरपुरातला मालक तत्वानं वागत असेल, किंमत देतोय, तर तिची काय कथा आहे? अजून एक पुरावा सांगतो तुम्हाला. 35च्या आतल्या यायला सांगतो. टोल नाक्यावर टाळ्या वाजणाऱ्याला तुम्ही किती किंमत देता? इमानदारीने सांगा, तुम्हाला एकूण एकाची शपथ आहे. हा, अरे पैसे देता रे बापा, किंमत सन्मान करता का? गाज ना काय वडजी कर बोलायचं फोन आला. हे तुमचं गाव ओलांडून आलेत. हा वडजी कर बी. डॉक्टर साहेब आदर करता तुम्ही त्यांचा? नाही करीत, नाही करीत. घरातले लोक त्यांचा आदर करीत असतील, मित्र करीत असतील, ज्या कुळात जन्माला आला ते पाहुणे करीत असतील? नाही. पण एका वारकऱ्याचं ऐकून, त्याला कोणत्या पंथातले म्हणते? तृतीयपंथी. या तृतीय पंथातला 22 वर्षाचा एक तरुण एका निष्ठावंत वारकऱ्याच्या पायावर डोकं टेकलं, आपली व्यथा सांगितली. त्या वारकऱ्याने सांगितलं, चल एकदा पंढरपूरला. आणि एकदा पंढरपूरला नेलं आणि सांगितलं, अरे माईनं किंमत नाही देऊ दी, बापानं किंमत नाही देऊ दी, तुमच्या भावकीतल्या लोकांनी नाही देऊ दी, मित्रांनी नाही देऊ दी, भूतान नाही देऊ दी, पण तुला जगाचा मालक किंमत देईल. माझं ऐक, तू उद्यापासून भजन करी जाय. आवडीनं भजन केलं, आवडीनं भजन केलं. आज परिस्थिती सांगू तुम्हाला, भारतातला कोणता जरी वारकरी असेल, कोणता जरी वारकरी असेल, किती जरी अभ्यासू असेल, तरी त्याला या तृतीय पंथाचं नाव घेतल्याशिवाय काकडा संपत नाही. कान हो पात राखो दू, पिंजारी तू दादू, भजनी आभेदू हरीचे पायी. माझे देहूतले मालक तुकोबारायला म्हणतात. तुकोबाराय देहूतले मालक विटेवरच्या मालकाला म्हणतात. देहूतले मालक विटेवरच्या मालकाला म्हणतात, हे प्रभू, ज्याला समाजात किंमत नाही, ज्याला घरची किंमत देत नाहीत, या तृतीय पंथाला तुम्ही कुठे नेऊन घातलंय? तर विटेवरच्या मालकाचे डोळे भरून आले आणि तुकोबारायला सांगितलं, तुकोबाराय, त्या बालकाने माझं आयुष्यभर आवडीनं गुण गायलंय. मग तृतीय पंथातल्या व्यक्तीनं तुमचं आवडीनं गुण गायल्यावर तुम्ही त्याला अभंगाच्या गाथ्यात नेऊन घालता. इतकं तुमच्या आवडीनं गुण गाण्यात ती ताकद आहे, मग मला तरी दुसरं कशाला देता? गुण गायना आवडी, गुण गायना आवडीनं गुण गाणारा तृतीय पंथातला एक बालक माझ्या सकाळच्या काकड्याच्या अभंगातल्या गाथ्यात जाऊन बसला. गुण गाण्याची ताकद इतकी मोठी आहे. म्हणून मला याच्याकरता सांगायचंय की देवाचं गुण गाण्यासाठी जातीचा संबंध नाही, देवाचं भजन करण्यासाठी गरिबी श्रीमंतीचा संबंध नाही, कुठल्याही जातीचा असू द्या. त्यांना आवडीनं देवाचं गुण गावा. विटेवरचा मालक, काशीतला मालक त्यांना हृदयात ठेवतो, त्यांना आवडीनं गुण गावा. बघा ती वेश्या होती, जीवनभर विटेवरच्या मालकाचं, काशीतल्या मालकाचं भजन केलं, सारखं गुण गायलं.
गुरुजी सांगायचे तिनं 4 भजन करायचे. तिला नारदांचं भजन एक आवडायचं, नारायण नारायण नारायण. भगवान शिवजींचं भजन करायची. कारण या महानंदेनं श्रीमद भागवतातला एक प्रसंग पाहिला होता, तो आजामेळाचा. म्हणून नारायण नामाला तिनं फार किंमत दिली. जीवनभर भजन. एका तत्वसिद्धांतिकाचं वाक्य, शेवटच्या टप्प्यात सौंदर्य कमी झालं नाही, महानंदेचं सौंदर्य कमी झालं नाही, पण ज्या घरामध्ये भजन गायलं त्या घरातून एखादा नराधम स्वतःच्या कामाची तृप्ती करण्याकरता तिच्या घरात प्रवेश केला आणि त्या घरातलं वातावरण बघितल्याच्या नंतर त्याचा काम संपत होता आणि महानंदीला नमस्कार करून वापस येत होता. ताकद कशाची असेल महाराज? कशाची ताकद असेल? भजनाची ताकद आहे. वा पावडे राजे गोड. असा पुरावा द्याला की वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर म्हणायची कोटीची नोट. म्हणजे कीर्तनकान रस्त्यानं चालला याचा पुरावा आहे. महाराज चांगलं काम करणाऱ्याला वाईट कधीच म्हणायचं नाही बरं. म्हणून तुम्हाला एक तृतीयपंथी बालकाचं चरित्र सांगितलं, सज्जन नावाच्या खाटकाचं सांगितलं आणि महानंदेचं सांगायचं. 1984 मुंबईतल्या एका पटांगणामध्ये एक तमाशा गाजला. त्या तमाशातली नृत्यांगणा होती विठाबाई. माझा जन्म 83चा. तमाशा कधी गाजला? 84ला. म्हणजे मी चांगल्या व्यक्तीचं ऐकलंय. तितका लहानकाचा जाईन तमाशा पाहिला मी, आणि ते पण मुंबईला. मराठवाड्यातून कसं शक्य जाणं? मला चांगल्या लोकांचं ऐकायचं नाही. आम्ही मागे पश्चिम महाराष्ट्रात गेलो, 8 दिवस झालं. एक व्यक्ती जहाजावर नोकरीला होता. जहाजावर तारमान वगैरे अशा जहाजावर होता. त्या माणसानं सांगितलं 16 महिने घर पाहायलाच भेटलं नाही. फक्त बंदरावर जहाज गेल्यावर 2 तासाची परमिशन असायची आणि बंदरावर तितक्यात पुरतं मातीला स्पर्श व्हायचा. बाकी इतक्या वर्ष पुन्हा कुठं पाण्यातच. जीवनात एकदा तमाशा पाहण्याचा योग आला म्हणे, तो 84ला. त्या तमाशातली नायिका होती विठाबाई. आणि पहिल्यापासून भंगिरी माणसं हो. काही ना त्या घुंगराच्या आवाजानं 1.5 एकर फुकल्या. काय गोड आवाज असेल देवजानी बाबा. 1.5 एकर फुकल्या हरामखोराने. काही ना बायकाच्या लग्नातल्या साड्या त्या दिल्या. हो, ही लग्नातली बनारस ही तुला. अशी पण पापी पाहिले मी.
किती फिरलो महाराष्ट्रात मी, किती फिरलो. डॉक्टरनं सांगितलं तुमचं वय लय झालंय. म्हणलं कसं काय म्हणता ना, ह्या आधार कार्ड ते नाही म्हणले, फिरू फिरू लय म्हातारी झाली तुम्ही. हो दे, जाऊ द्या. किती वर्ष जगला त्याच्यापेक्षा किती चांगलं जगला याला महत्व आहे. काय करायचं. एका माणसाला 1800 रुपये पगार, 1800 रुपये महिना. 84ला काय पगार असू. 80-82ला गुरुजी शिक्षकाला लई थोडी पगार होती, लई थोडी पगार 80-82ला. हो, तो बघा 1800 पगार म्हणजे काय, खूप पगार झाली. 1800 रुपये पगार आणि गाणं रंगात आलं विठबाईचं. आणि त्यानं पाकिट काढून वरी केलं, हात पुढं केला आणि तिनं पाकिट घेतलं. पाकिट उघडलं, 9 नोटा 100-100च्या. हात केल्याबरोबर तमाशा बंद. कोणाला वाईट म्हणायचं नाही याच्यावर सांगतोय. क्षेत्र कुठलंही असू द्या, प्रत्येक क्षेत्रात सात्विक माणसं जन्माला आले, प्रत्येक क्षेत्रात. कोण रे म्हणे, अरे तुरच वरी वरी बोललो. याला वाटलं वा वा इतक्या लोक आहेत आपली बहाली. पगार काय तुला? 1800 रुपये. 900 काय झाले? गेले म्हणले खाण्यापिण्यात. लेकरं सासरवाडीत राहतील. 84ला इठाबाई नावाच्या लोकनाट्यात काम करणाऱ्या, लोकनाट्यात नृत्य करणाऱ्या बाईनं कडेल दिशी गालात आणली. हराम खोरा म्हणे भडव्या, 1800 रुपये पगार वाईट कामात नेऊन घालतू आणि त्याच्यातले 900 माझ्यासारख्या नृत्य करणाऱ्या बाईला देतोय, जी तुझ्या नावानं कुंकू लावती. तिची काय परिस्थिती रे. तितकी वेशेनं गालात हाणल्याच्या नंतर तो पंढरपूरचा वारकरी झाला. फक्त मला त्याचं नाव सांगता येणार नाही, पुन्हा जर योग आला तर नावही सांगेल. कशामुळे वाईट म्हणता त्या बाईला? अरे कशाला नादी लागतो तू आमच्या? पाकिट उधळलंस माझ्यावर. म्हणजे क्षेत्र कुठलंही असू द्या, प्रत्येक क्षेत्रात सात्विक माणसं जन्माला आले. माझं एक मत आहे, तमाशा वाईट असेल, तमाशाला वाईट म्हणायचं नाही. तमाशा पाहायला जाणारे आरामखोर. तमाशाला सज्जन कसायचा धंदा वाईट असेल, तुम्ही का जाता त्याच्या धंद्यावर? तुम्ही कशाला जाता पिशू घेऊन? तुम्ही आरामखोर आहेत. एखाद्या जागेला स्थानाला नाव ठेवायचं नाही, तिथं जाणारे हरामखोर लोक. मी गोव्याला कीर्तनाला गेलो तर गोव्याला आपल्याच कडच्या गंध लावणाऱ्याचे पोरं मला दिसले आखुड्याच्या डेवर. जयचे बाप गजानन महाराजाच्या मंदिराला सकाळी इशीत चक्रा घालतील, त्याचे पुट्टी तिथं मला दिसली आखुड्याच्या डेवर. मी धोत्रावर. ते म्हणले महाराज धोत्रावर समुद्र कस का? म्हणलं याच्यात माशा गुत्त्यान का? हा, तुम्ही आखुड्याच्या डेवर पाहिले, मला धोत्रावर पाहू द्या ना समुद्र. दुसरं म्हणलं ते समुद्र पाल नाही आले रे, त्याच्या कीर्तने आजाद मैदान. मला सांगायचं एक, लोकांना वाईट म्हणू नका. आपण चोंबाळ आहेत, आपण गुलाबी आहेत, आपण नाटके आहेत, आपण मूर्ख आहेत. कशाला लोकांचे वाबाडे काढायचे? आपण नालायक आहेत. महानंदीला वाईट म्हणायचं नाही. पुराणात अध्याय आला तिचा, उद्याच्या प्रसंगामध्ये अध्याय तिचा. महाराज तिच्या त्या पावित्र्याला बघून शेवटच्या टप्प्यामध्ये नराधम माणसं सुद्धा पवित्र झाले. आणि शेवटी इच्छा केली, देवा एकदा विश्वनाथाचं दर्शन व्हावा. गुणगाईन आवडी ना. टाइम झाला का पावडे बा? हे नाहीच म्हणणार आहेत बरं का लोक. तुम्ही तर ऐकून बोला ना. अरुण बुवा तुम्ही असं असतोय. तुम्हाला सांग का, चांगले चांगले पुढारी, एक पुटपाड्याला पुढारी म्हणला मला त्या गावात मतदान केलं नाही म्हणून मी पडलो. मी म्हणलं गावाला नाव ठेवू नको, तू या संच फुटले. संच कार्यकर्ते फुटले की पुढारी पडत असते. तसं मला वाजू नका ना तुम्ही. विठाला विठाला. मी ज्या ठिकाणची भाकरी खातो त्या ठिकाणी उद्या सकाळी प्रगट उत्सवाचं कीर्तन आणि ऋषीपंचमीचं कीर्तन जवळजवळ 8-9 वर्षापासून करतो मी शेलूला. उद्याच्या भागवत जिथं चालू आहे त्यांना विनंती केली, म्हणलं माफ करा थोडं उशिरा भागवत सुरू करू, ती सेवा मला करू द्या. आणि मी इकडं सेवा म्हणलं नाही बरं का, प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग सेवेकरता म्हणत नाही. सेवेकरता निवडलेला अभंग त्या कीर्तनकारांनी म्हणावा, त्यानं नारळ नाही घेतलं पाहिजे. ये हानीन ना महाराज, इतकं हानीन, इंचभर जागा ठेवणार नाही लाल करायची. हा, ती मात्र ओरिजिनल सेवा तिथली. चला नंतर मग जळकोट जायचे. काय पायी नाही जायचं, काय ताण घ्यायचं त्याला. इच्छा केली एकदा विश्वनाथाचं दर्शन व्हावा. जावं कसं, मी वेश्या आहे, समाजात नाव थोडं बदनाम झालेले, कसं जावं? असे पुराणकार सांगतात.
एके दिवशी बाहेर पौर्णिमेच्या रात्री भजन करत असताना चंद्र रडत होता. चंद्र रडत होता. काय साधना आहे माऊलीची. विश्वनाथाला दया आली. तिच्या मनावर काय कोणाचा संपर्क झाला असेल ती काशीला पोचली आणि काशीत पोचल्याच्या नंतर विश्वनाथाच्या मंदिरात प्रवेश केला. चला, तिच्या वैराग्यानं, तिच्या त्या सात्विकपणानं, तिच्या त्या भजनानं तिला स्वीकारलं. पण बंद घातला वानराला आणि कोंबड्याला. कोंबड्या निषेध, कुकुटो निषेधो जायत हा, निषेध सांगितलं. निषेध. माकड चंचल आहे, कसं न्यायचं, पूजा भंग करील, इकडे तिकडे हार तोडील, शिवजीच्या पिंडीवर चढेल. हे कोंबडं शिवमूठ खाईल. तांदूळाची मूठ असती, शिवमूठ खाईल. जवाची मूठ असती, गव्हाची असती, डाळीची असती, तांदळाची असती, ठरलेली असती. त्या दिवशी तीच शिवमूठ समर्पित करायची असती. पुजाऱ्याला, त्या विश्वस्ताला विनंती केली, एखाद्या वेळेस एखाद्या माणसाकडनं चूक होईल, पण ह्या कोंबड्याकडे चूक होणार नाही. एखाद्या वेळेस एखाद्या माणसाच्या पोराकून चूक होईल, पण या माकडाकून होणार नाही. शिकलेली जनावरं हुशार असतात. तुम्हाला एक माहीत असावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विशाल नावाचा घोडा, छत्रपती शिवाजी महाराजांची कृष्णा नावाची घोडी, हजारो बुद्धिवाद्यांची बुद्धी या दोन पशुपशी शीन होत होती. काय विवेक असेल त्यांना. महाराणा प्रतापाचा चेतक नावांचा घोडा. महाराज कानात सांगावा रे, मायभूमीला घेऊन जाय, छाती फुटून घोडं मरतय आणि राजाला मायभूमीला आणतंय. काय घोडा असेल होतो. कधी कधी माणसांची लेकरं भंगिरी येतं, शिकवलेली पशु भंगिरी नसतील. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात कुत्र वाढलं. त्या कुत्र्याचं नाव होतं वाघ्या नावाचं कुत्र. आज त्याचं इतिहासात नाव आहे. का वाढलं चांगलं, वाढलं चांगलं. सद्गुरू चातुर्मासी महाराजांकडे पंढरपूरला कुत्र होतं. या कुत्र्यानं पंचांकर त्याचा वाद मिटिला. एका पंचांकर त्यानं आजची एकादश टाकली आणि एकानं उद्याची टाकली. धाराव कोणती. प्रतिष्ठित वारकरी पंढरपूरला गेले. चातुर्मासी महाराजाला विचारलं एकादशी कोणती धराव, तर ते घरी नव्हते. त्यांच्या नौकरांनी सांगितलं आमचे मालक पंचांग बघून एकादशी धरीत नाहीत. ज्या दिवशी आमचं कुत्र भाकरी खात नाही त्या दिवशी एकादशी धरतात. काय राजो, अधिकाऱ्यांच्या सानिध्यात पशु नीट होता. तुम्हाला एक माहिती आहे, चरित्रात, विजय चरित्रामध्ये, गजानन विजयामध्ये खट्याळ घोडं सुद्धा नीट केलं. खट्याळ घोडं, खट्याळ घोडं. काय ताकद महाराज लोकांच्या सानिध्यात. का अख्खं जीवन नामामध्ये समर्पित केली लोक, अख्खं जीवन भजनात समर्पित केलं. म्हातारी कीर्तनाला निघाली आणि कुत्रं पाळलं होतं. गेटला कुलूप लावलं आणि कुत्र्याला सांगितलं टब्या इथंच थांब पाय. कीर्तनाहून म्हातारी वापस जाऊस तर गेट मध्येच कुत्र. पण पोरानं मागच्या खिडकीतून सोयाबीन इकले 3 थैली. पोरानं 3 थैल्या सोयाबीन मागच्या खिडकीतून कंपाऊंडच्या पलीकडे टाकली. हे रे कुत्र चांगलं का पोरग चांगलं रे, आहे का नाही. अशा हरामखोर पोरायसाठी संपत्ती तरी कशाला कमवायची, आहे का नाही. काय काही पशु होते, काय पशु होते, कितीतरी सांगता येतील तुम्हाला, कितीतरी. आणि वाचत जा चांगल्यांचे चरित्र. तिने सांगितलं एखाद्या वेळेस तात्विक माणूस चूक करीन, पारमार्थिक चूक करीन. आणि करीत नाहीत का पारमार्थिक चुका. तुम्हाला किती दाखवायची भजन करणारी तंबाखू खाणार, मग चूक नाही तर काय ती. ज्ञानोबा तुकोबारांनी सांगितले का, खाऊनी तंबाखू करावे भजन, लावूनी चुना वाचावी ज्ञानेश्वरी. चुका करीत नाहीत का आम्ही. आमची इथे एक भागवतकार बोलले गिरगावला, अरुण भाऊ. मी गावाकडे गेलो भागवत ऐकायला. भागवतात इंटरव्ह्यू झाली. तर म्हणलं कसं काय इंटरव्ह्यू झाली, तर महाराज स्टेजच्या मागे जाऊन बिडी वडीत होते. अरे मी म्हणलं अख्ख्या गिरगावला नरकात घालीन ना तुम्ही, याचं भागवत ऐकायले. हे स्टेजच्या मागे जाऊन बिडी वाढायला, अख्खा मंडप जाळायचा आरामखोर. काय चुकलं मग आनंदेच. अरे परमार्थातली चुका करतील, पण मग माकडून कोंबडं चूक करीत नाही. बाईल विश्वास होता, हो विश्वास होता, विश्वास होता. जीनच्या पॅन्टीवाल्याला एक चपराक सांगतोय, तुमच्याकडे जेव्हा पेवाट ठेवत होते का अगोदर. हो पहिलं, आता नाही. फक्त जुन्या माणसाला, जीनच्या पॅन्टीवाल्याला पत्ता नाही. काही गावात पेव असतील ज्यांच्याकडे भरपूर जेवाऱ्या व्हायच्या पेव. त्याच्यानंतर घरात असते त्याला आंबर म्हणतात, आंबर. आणि बाहेर असते त्याला पेव म्हणतात. काय म्हणतात तुमच्याकडे. नाही, कणगी ही उभी झाली जमिनीतला पेव म्हणतात, पेव. हा चला बस झाला आता पेव.
तर ह्या पेवावर जात्याची पाळू असती गोल. पेव उघडा केल्याच्या नंतर मधातली ज्वारी काढायची लायकी कधी असते, दिवा सोडून पाहत होते. दिवा विजला की मग मधात जात नव्हते. दिवा नाही विजला की समजायचं आता ऑक्सिजन मधात तयार झालाय. आमच्याकडे पेवाची संख्या जास्त होती. मग गडी बदलला की पेव कुठे कळत नव्हता. गडी बदलला ना, आता पेव कुठे कळत नव्हता. पण बैल बदलीत नव्हते ना. पहिली ज्वारीची जोंधळ्याची गाडी गावात आली मालकाच्या वाड्यापाशी की गाड्यानं कासरा ढिल्ला करायचा. जुने बैल पुढचे दोन्ही पावलं पेवावर फुत होते आणि बैल बाजूला सरकायचे आणि तिथं उकरायचा पेव तिथंच सापडत होता. सांगा माणसं मालक हुशार का बैल हुशार? का जनावराला वाईट म्हणता? कोण म्हणाले माहिती आहे? महानंदा म्हणते याला वाईट म्हणू नका तुम्ही. हे कोंबडे विध्वंस करणार नाही, माकडे विध्वंस करणार नाही, अख्ख्या जीवनातले माझे सोबती येते. आता महानंदेला तत्वशील का म्हणत होते तितकं सांगायला मला काही वेळ नाही. मोजका आपल्या याच्यात बघायचं. जास्त गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते, हे बी ध्यानात ठेवत जा. म्हणून इतक्याच घ्या. परमिशन दिली. एका कोपऱ्यात कोंबड्याला उभं केलं, माकडाला पायापाशी उभं केलं. आरती झाली, भगवान शिवजीची आरती झाली. मंत्राक्षदा आणि मंत्राक्षदा टाकल्याच्या नंतर महानंदेच्या अंगावर अक्षदा पडल्या, माकडाच्या अंगावर अक्षदा पडल्या. कोंबडं कोपऱ्यात होतं. या दोघांच्या अंगावर अक्षदा पडल्याच्या नंतर कोंबड्याच्या डोळ्यातून पाणी टपकत होतं. वानर हुशार होतं, त्यांनी सांगितलं पडलेलं काय ना, अंगावर नाही पडल्या. मग काय झालं, पुढे 2 अक्षदा पड्यात काय, आणि 2 मंत्राक्षदा प्रसादात सेवन झाल्या. शिवजीच्या होत्या. महानंदीला विमान आलं. विमान आल्याच्या नंतर महानंद विमानात चढता असतानाच विमानाला सांगितलं त्या पार्षदाला, अरे कोणाकोणाला नेणार विमानात? म्हणले तुम्हाला एकटीला. येत नाही, मी येत नाही. पार्षदाने सांगितलं आईसाहेब अहो हे विमान लय दुर्मिळ लोकांना येत आहे. ती म्हणली येत असेल बाबा, मलाही आलंय पण मी येणार नाही. का? माझ्यासोबतचे 2 सोबती घ्यावं लागतील, एक माकड आणि कोंबडं. पार्षदाने सांगितलं बाई हे पहिल्यांदा ऐकायला होतं. आतापर्यंत ज्याला विमान पाठवलं त्यानं पोरायला घेतलं नाही. हा सारूल चल नाही म्हणला, मेहुनील चल नाही म्हणला, आणि तू कोंबड्याला आणि माकडाला चल म्हणती. बाई ती म्हणली ते भंगिरी असतील, पण मी माकडाला आणि कोंबड्याला नेणार. पार्षद वापस गेले आणि देवाला सांगितलं बाई बसत नाही. मूर्ख आहेत का कोणी? का बसत नाही बाई? तुम्ही आग्रह करायचा ना. लय आग्रह, डोकं फोडून घेतलं म्हणे. पण ती बाई म्हणली कोंबडं माकडमध्ये घ्या, दुसरं विमान पाठवा. त्यालागी विमान पाठविले. सुरतीनं प्रश्न केला पार्षदाला, देवाला प्रश्न केला, देवा हा काय न्याय आहे तुमचा? इकडे वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा म्हणायचे कोंबड्याची विष्ठा पाहणं सुद्धा पाप आहे, आणि पुरावा आहेत त्याच्यासाठी, मोठ्या माणसांचे पुरावे आहेत. आणि मग तुम्ही कोंबड्याला विमान, ह्या चंचल माकडाला विमान. भगवंतानं सुरतीला सांगितलं, सुरती जरा हळूच बोल. हे माकडं आणि कोंबडं जरी तुला निषेध वाटत असतील, पण अख्खं जीवन तिनं आवडीनं भजनात घातलंय. अशा बाईच्या सानिध्यातले होते म्हणून यांना खाली ठेवता आलं नाही. माझ्या देहूतले मालक विटेवरच्या मालकाला म्हणतात, देवा आवडीनं गुण गाणाऱ्या वेशा महानंदेच्या सानिध्यात राहिलेलं कोंबडं आणि माकड जर वैकुंठाला जातंय, आवडीनं गुण गाण्यात जर इतकी ताकद असेल, मला तरी दुसरं का देता? गुण गाई